तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर चला मग आज आपण पालकची खिचडी बनवत आहे. तर हे बघा, इकडे मी तांदूळ आणि तुरीची डाळ थोडीशी भिजत घातली. हे बघा पालक आणलेले आहे आणि हे बघा याला आपण साहित्य घेत. चला मग हे बघा, इकडे आपलं कापून झालेलं आहे आणि हे बघा इकडे काळी मिरी आहेत आणि मिरची आहे. आपल्याला याला मिक्सरला टाकायचं. तर काळी मिरचीचं पावडर बनवायचं आहे आणि नंतर मिरच्यांना हे करूया. पहिले याचं पेस्ट बनवून घेऊया. आणि हे बघा इकडे पालक पण हे केलेलं आहे, कापून धुतली आहे आणि हे बघू शकता आपलं खिचडी पण तयार होती आहे. मग आपली खिचडी म्हणजे भात घातलेला झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम छानसा मोकळा मोकळा झालेला आहे. बघू शकताय. तर चला मग आता आपण याच्यावरती याला उतरवून घेऊया. बघू शकताय. आता आपण कढई ठेवूया याच्यावरती. कढईला पण तापवूया थोडंसं. आणि आपण इकडे पालक केव्हापासून धुवून ठेवलेले आहे, याच्यातलं सगळं पाणी गेलं. तर तापून दे ना. तर आपली कढई तापलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. तेल घालूया 2.5 चमचे. आता आपण 1 चमचा जिरं घालणार आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण लसूण घालूया, बाकी लसूणला छानसं भाजून घेऊया. म्हणजे वास एकदम छान येईल. हे बघू शकता तुम्ही. हे बघा आपण मिरची पावडर म्हणजे अख्ख्या मिरचीचं हे बनवलं आहे आणि हे काळ्या मिऱ्याचं. आपण त्याच्याबरोबरच कांदा पण भाजूया, की दोन्ही पण भाजून येईल. त्याच्याबरोबरच कढीपत्ता पण घालूया. त्याला भाजून देऊया आपण 2 मिनिटं. आपलं हे बघा कांदा पण भाजला आहे आणि लसूण पण भाजला आहे. आता आपण टमाटर घालून घेऊया. आणि टमाटर थोडंसं गळण्यासाठी आपण याच्यामध्ये
अर्धा चमच मीठ घालूया, कारण की आपलं टमाटर लवकर म्हणजे शिजल. आता आपण याच्याबरोबरच हे पण भाजून घेऊया त्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबरच आपण 1 चम्मच कांदा लसूण मसाला पण घालणार आहे, का की आपल्याला एकदम म्हणजे तिखट बनवायची झणझणीत. आणि आपण त्याच्याबरोबरच एक पालक पण घालणार आहे. पालकला आपण थोडं शिजवायचं आहे, का की नंतर आपण त्याच्यामध्ये भात घालणार आहेत ना. आपण पाहिजे तर दुसऱ्या गॅसवरती पण ठेवू शकतो, छोट्यावरती. आणि आता आपण याच्याबरोबर थोडीशी हळद पण घालणार आहे, का की त्याच्यामध्ये आपण थोडीच घातली होती. त्याला 2च मिनिटं ठेवूया, का की पालक शिजवायला. मग आपली पालक शिजली आहे, आपण त्याच्याबरोबरच राईस घालणार आहे. एकदम टेस्टी बनते बघा, का की आपण भात वेगळा शिजवून घेतला होता. थोडा थोडा घालूनच मिक्स करू याच्या. बस झाला. नाही तर पालकचं काय होतं, अख्खा खिचडा होतोय, म्हणून आपण जास्त पालक शिजवून नाही दिली. बघू शकताय तुम्ही, एकदम मोकळा मोकळा झालेला आहे.
एकदम मस्त झणझणीत झालेला आहे. बघा आपली पालक पण एकदम बरोबर आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया. चला फ्रेंड, मग आपली खिचडी तयार झालेली आहे. आपण गॅस पण बंद केलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.